तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सध्या आलेलो आहे सोनखेड पांढरी येथे चांदू सूर्यवंशी यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये की त्यांनी सुरुवातीपासून ऊसाचं मार्गदर्शन आपल्या तिरंगा जैविक कृषी केंद्रावरून केलेलं आहे। तर शेतकऱ्याला आलेला अनुभव आपण विचारू की बा ऊस आपल्या समोरच आहे। सांगा शेतकरी मित्रांनो। आपल्या ऊसाला 1 नंबर रिझल्ट आलेला आहे। आपण एकही रुपयाचा खत बाजूने आणलेला नाही। तुमचा आतापर्यंत खर्च किती झालाय? आता पण 4000 रुपये खर्च आलेला आहे आपल्या एका एकरला फक्त 4000 रुपये खर्च। आणि ऊसाचं बघा तुम्ही, काय ऊस आपण दाखवलेला आहे मी बघा। आता जवळपास 25 ते 30 कांड्यावर ऊस आहे। ऊसाचं 1 नंबर आहे। ऊसाला आपल्याला खत टाकायला चान्स भेटला नाही, टाकावं म्हणलं होतं आपण एक वेळेस। यांची इच्छा अशी होती बा एकदा मला खत टाकू द्या, म्हणलं काहीच गरज नाही। आपण ड्रिचिंग दिलेली सुद्धा त्यांची जागेवरच आहे, मध्ये जाऊ दिलं नाही पुन्हा ऊसाला। आणि ऊसानं जाऊ दिलं नाही, मदत आलेल्या मुलांना सुद्धा मदताची एंट्री केली नाही। हा, ऊसामध्ये जायला खत आणलेला मुलांना। तर आता तुमचं बाकीच्या इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन काय राहील?